नमस्कार, मी ॲडव्होकेट अनिल पवार, नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा। मित्रांनो, यापूर्वी आपण सिटी सेलच्या वेबसाईटवरून होत असलेल्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून ज्या जागा भरल्या जातात, मग त्या MBBS असतील, BDS असतील, BAMS असतील, त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र राज्यातील सन 2024चा ऑल इंडिया रँकनुसार कट ऑफ काय होता या अनुषंगाने गव्हर्नमेंट MBBS, BAMS, BDS त्याचबरोबर सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट MBBS, BAMS आणि BDS यांचे कट ऑफ आणि सेफ स्कोर काय असू शकतो याबद्दल आपण व्हिडिओ टाकलेला आहे। परंतु बरेचसे विद्यार्थी आणि पालकांचे यांचे फोनद्वारे मेसेज येत असल्याने आणि त्यांचे फोन येत असल्याने की बुवा सर BHMSच्या अनुषंगाने एक व्हिडिओ टाका, आणि म्हणून पर्टिक्युलरली आपण ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी आलेले आहेत आणि ते सुद्धा या प्रवाहात यायला पाहिजेत या उद्देशाने BHMSचा सन 2024चा जो कट ऑफ होता मागच्या वर्षीचा, त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। तर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यात BHMS म्हणजेच बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी या हेल्थ कोर्सेससाठी जवळपास 68 महाविद्यालये आहेत। यापैकी जळगाव येथे एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि 55 कॉलेजेस हे प्रायव्हेट व सेमी गव्हर्नमेंट ज्याला आपल्याला म्हणता येईल अशा प्रकारचे आहेत, आणि उर्वरित कॉलेजेस जे आहेत ते डीम युनिव्हर्सिटीच्या अनुषंगाने आहेत। आपण या व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट त्याचबरोबर सेमी गव्हर्नमेंट व प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत या कॉलेजच्या अनुषंगाने जो कट ऑफ होता त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। या कट ऑफमध्ये डीम कॉलेजेसचा कट ऑफ नमूद करण्यात आलेला नाही। तर मित्रांनो, जे जळगाव येथे गव्हर्नमेंट कॉलेज आहे BHMSचं, त्याचा जो मागच्या वर्षीचा 2024चा जो कट ऑफ होता तो कट ऑफ आपण डिस्कस करूया। तर मागच्या वर्षी शेड्यूल कास्ट या कॅटेगरीला 8,69,949 या रँकवर गव्हर्नमेंट BHMS कॉलेज हे मिळालेलं होतं आणि या विद्यार्थ्याला 224 मार्क्स होते। एकंदरीत आपण या मार्क्सच्या जवळपास असाल किंवा यावर्षी जो कट ऑफ आहे तो लो झालेला असल्यामुळं त्यापेक्षा थोडे कमी मार्क्स जरी असतील, परंतु ऑल इंडिया रँक जर या ऑल इंडिया रँकच्या जवळपास तुमचे जर मार्क्स असतील, रँक येत असेल, तर निश्चित आपल्याला कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत। शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे गव्हर्नमेंट BHMS कॉलेजचा, तो त्याचा ऑल इंडिया रँक 7,28,114 असा होता आणि या विद्यार्थ्याला 263 मार्क मिळालेले होते। विजय या कॅटेगरीचा सन 2024चा गव्हर्नमेंट BHMS कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो 7,01,230 या ऑल इंडिया रँकवर झालेला असून या विद्यार्थ्याला 271 मार्क्स होते। NT1 ज्याला आपण NTB म्हणतो, या विद्यार्थ्याला 5,48,124 या रँकवर कॉलेज मिळालेला आहे। NT2 म्हणजे NTC या विद्यार्थ्याला 4,31,583 या ऑल इंडिया रँकवर गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे। या विद्यार्थ्याला 372 मार्क्स होते। NT3 म्हणजे ज्याला आपण NTD म्हणतो, या विद्यार्थ्याला 5,20,958 या ऑल इंडिया रँकिंगवर गव्हर्नमेंट BHMS कॉलेज मिळालेलं आहे 2024 मध्ये। या विद्यार्थ्याचा जे मार्क्स जे होते ते 334 मार्क्स होते। OBC या कॅटेगरीला 5,83,825 एवढ्या रँकवर गव्हर्नमेंट BHMS कॉलेज मिळालेलं आहे आणि या विद्यार्थ्याला मार्क्स होते 310। त्यानंतर SEBC या कॅटेगरीला गव्हर्नमेंट BHMS कॉलेज मिळण्यासाठी मागच्या वर्षी 5,01,679 या ऑल इंडिया रँकवर कॉलेज मिळालेलं असून या विद्यार्थ्याला 342 मार्क्स होते। EWS या कॅटेगरीला 4,53,711 या ऑल इंडिया रँकवर गव्हर्नमेंट BHMS कॉलेज मिळालेलं आहे आणि या विद्यार्थ्याला 362 असे मार्क होते। त्यानंतर ओपन या कॅटेगरीला 5,03,930 या ऑल इंडिया रँकवर आणि 341 या मार्क्सवर गव्हर्नमेंट BHMS मिळालेला आहे। त्यानंतर डिफेन्स कोट्यामध्ये डिफेन्स 1 या कॅटेगरीमध्ये 4,65,619
या रँकवर आणि 357 मार्क्सवर गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन झालेली आहे. डिफेन्स 2 या कॅटेगरीमध्ये 4,49,710 या रँकवर आणि 364 मार्क्सवर ऍडमिशन झालेली आहे. डिफेन्स 3च्या अनुषंगाने कट ऑफ दिलेला नाहीये वेबसाईटवरच. आणि फिजिकल हँडिकॅप म्हणजे पर्सन्स विथ डिसॅबिलिटी ज्याला आपण म्हणतो, तर 6,11,548 या रँकवर आणि 300 मार्क्सवर गव्हर्नमेंट BHMS कॉलेज मिळालेलं आहे. आता उर्वरित जे 55 कॉलेजेस आहेत त्या अनुषंगाने जे सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. तर शेड्यूल कास्ट या कॅटेगरीला 8,28,267 या ऑल इंडिया रँकवर आणि 234 मार्क्सवर सन 2024 मध्ये सेमी गव्हर्नमेंट व प्रायव्हेट कॉलेज मिळालेलं आहे. शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीमध्ये 10,63,195 या ऑल इंडिया रँकवर आणि 180 मार्क्सवर कॉलेज मिळालेलं आहे. व्हीजे या कॅटेगरीला 8,39,241 या रँकवर आणि 231 मार्क्सवर प्रायव्हेट कॉलेज मिळालेलं आहे. NT1 ज्याला NTB म्हणतो 8,91,131 या रँकवर 218 मार्कवर कॉलेज मिळालेलं आहे. NT2 म्हणजे NTC या कॅटेगरीमध्ये 8,15,859 या रँकवर आणि 238 मार्क्सवर मागच्या वर्षी BHMSचं कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर NT3 ज्याला आपण NTD म्हणतो 7,88,144 या रँकवर ऑल इंडिया रँकवर आणि 245 मार्क्सवर BHMSचं कॉलेज मिळालेलं आहे. OBC या कॅटेगरीमध्ये 8,51,180 या ऑल इंडिया रँकवर आणि 228 मार्कवर कॉलेज मिळालेलं आहे. आणि SCBC या कॅटेगरीला अत्यंत कमी स्कोरवर मिळालेला आहे. 14,23,868 या रँकवर आणि केवळ 123 मार्कवर SCBC या कॅटेगरीमध्ये BHMS कॉलेज मिळालेलं आहे. आणि ओपन कॅटेगरीला 3,30,446 या रँकवर आणि 423 मार्क्स प्रायव्हेट व सेमी गव्हर्नमेंट BHMS कॉलेज मिळालेलं आहे. तर मित्रांनो, BHMSच्या अनुषंगाने सन 2024चा जो कट ऑफ होता BHMSचा तो गव्हर्नमेंटचा आणि सेमी गव्हर्नमेंटचा हा आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. याच प्रकारच्या अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहाव्या म्हणून चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.